येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी अशोक तुकाराम पगारे हे आज आपल्या वैयक्तिक कामासाठी भारतीय स्टेट बँकेच्या शनी पटांगण येथील शाखेत आले होते। त्यांनी आपल्या बचत खात्यातून 5 लाख रुपये काढले होते। ही रक्कम आणि त्यांच्याकडे आधीपासून असलेले 10,000 रुपये असे एकूण 5,10,000 रुपये यांनी एका कापडी पिशवीत ठेवले होते। पगारे हे बँकेतील काउंटर नंबर 3 येथे आपले व्यवहार पूर्ण करत असताना त्यांनी पैशाची पिशवी शेजारील टेबलावर ठेवली होती। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सर्वांची नजर चुकवून ही पिशवी लंपास केली आहे। या पिशवीत रोकडसह महत्त्वाची कागदपत्रे, ATM कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील होते। चोरीचा प्रकार लक्षात येताच बँकेत मोठी गर्दी जमा झाली। या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत CCTV फुटेजची तपासणी सुरू केली असून चोरट्याचा शोध घेतला जात आहे। मात्र बँकेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारे चोरी झाल्याने खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।